तटकरे साहेब आणि सचिन मारुती पाटील तसेच आपले लाडके शेलार साहेब यांच्या एरियात आहे. एरियाचा सर्वे झाला आहे भरपूर आणि इकडे सुद्धा प्रगतीचा झोत धूमधडाक्यात आहे. स्वामी समर्थ. जय भारत माता. मंदिर आहे जागृत हनुमान आणि 11च्या पुढची वेळ आहे. शिवशंकर शंभो. जय भोलेनाथ. सगळे देव तपस्येला बसलेले आहेत. बरं. शिवशंकर शंभो. जय भोलेनाथ. तर काल इंजिनाची प्रचिती आपल्याला आलेली आहे, पण देवेंद्र फडणवीस साहेब आणि दिगंबर आचरेकर यांच्या नशिबाचा मिलाप चालू आहे आता सध्या. आणि परमेश्वरी शक्तीने आपण येत्या काळामध्ये जे आपल्याला दृष्टांत होतात 4थ्या इंजिनचे त्याच्या मागे लागलो आपण. आणि येत्या काळात सुवर्ण इंजिनाचा योग दिगंबर आचरेकर साहेबांसाठी आपण करत आहोत. स्वामी समर्थ. इथे तलाव आहे, तलाव, आणि ह्या तलावात परमेश्वरी सत्व आहे. तर मूर्ती अनफोल्डिंग होते. थोडा समय लागेल गिरगा. आपण ना मूर्तीचे राधाकृष्ण भारी वजन देता डाय में. डाय खोल रहे हैं. अच्छा अच्छा. डबल डाय असते का? डबल डाय असते ना. हे ठेवाच लागतं ना सगळं. रामकृष्ण आहे. ही ओलीच आहे का अजून? झाली का? तयार झाली. समज ते मला बोलले लवकर आले तू. मी म्हटलं लवकर आलेलं बरं असते. उशिरा मग ती ओली मूर्ती त्रास होतो मूर्तीला, आपल्याला देवाला पण त्रास, आपल्यालाही त्रास होतो. अच्छा, अजून भरपूर जॉईनिंग बाकी आहे ना. एका एका मूर्तीला एवढी मेहनत आहे? हो मग. हा रबर डाय છે અને આ બીજા પ્લાસ્ટર ઓફ પેરિસના डाय છે. तो बीजा डाय एकत्रित करवाने आफ्टर वो अपना रियल मूर्ति बनाव्या છે. हा रबरना डाय છે. राधाकृष्ण म्हटलं की तुमच्याकडेच मिळत आहे ना.
कधी काल ओतली काही सकाळी ओतली का काल सकाळी ओतली म्हणजे सुकायला भरपूर वेळ लागतो ना. अभी इसको जॉइनिंग वगैरह मारेंगे वो और पिछले साल का जो कमी है वो पूरा कर लेंगे अभी क्योंकि पिछले साल गणपति को और अपने को बहुत तकलीफ हुआ था. ये साल होने नहीं देंगे. अभी थोड़ा सा गिल्ला है गिरजा लेकिन परफेक्ट काम है. सकाळी ओतली होती ना 2-3 दिवस झाले. उनके घर का है मूर्ति है वो सेम है लेकिन थोड़ा उसमें चेंजेस लाया हो और डायबी वगैरह सब सेम है. सिर्फ ये प्रभावळ अलग है. आई कला केंद्र